हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आहे होळी. होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही होळी माझी लग्नानंतरची पहिली होळी आहे आणि आपल्याकडं होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तर मी आज पुरणपोळींचा स्वयंपाक बनवणार आहे. तर थोडी नर्वस आहे, म्हणजे मी पुरणपोळीचा स्वयंपाक कधी एकटीने केलेला नाही. तर बघूया काय काय होतं. ब्लॉग कंटिन्यू करा. पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे, तर आता होळीची तयारी पण करून घेते. एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिका देवतेचा श्री विष्णुदेवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. अशा प्रकारे होलिका दहन देखील वाईटावर चांगल्या विजयाचे चांगले प्रतीक आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदनही खूप उत्साहाने साजरा केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.